राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखते पाटील. सगळ्यात पहिले तुम्हाला हॅपी न्यू इयर. आणि मित्रांनो, आज आपण नाही का हॅपी न्यू इयरची जी नवीन सुरुवात वगैरे ते आपण नाही का मारुती विक्टो संघ करणार आहोत, जे की तुम्हाला भेटून जाईल ब्लॅक कलर मध्ये. मित्रांनो, चाबी वगैरे बघायला गेलं मित्रांनो या प्रकारे येऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला इथे सुझुकीचं लोगो वगैरे आणि हे जे बटन दिलेले मित्रांनो कंपनीने, याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल की वगैरे येऊन जाते. म्हणजेच की आपल्या गाडीची जी याची बॅटरी वगैरे असते ही जर खतम झाली, तुम्ही याला मॅन्युअली गाडीला ओपन करू शकता. बाकी तुम्हाला इथं लॉक अनलॉक वगैरे डिक्की ह्या जर तुम्ही दाबून धरलं मित्रांनो, तर आपली गाडी डिक्की वगैरे रिलीज होऊन जाते. जे कंपनीची मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे दिली मित्रांनो, ते पण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये मी. त्या संगत या मॉडेलची एक्चुअल प्राइस वगैरे किती जाते ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बोलूया आपल्या व्हेरियंट बद्दल. तर हा आपला येऊन जाते ZX साहेब सीएनजी मध्ये आपल्याला टॉप एंड मॉडेल येऊन जाते. ऑल ब्लॅक हे मित्रांनो, म्हणजेच की याच्यामध्ये ऑल पण ब्लॅक हे क्लॅडिंग जे क्रोम वगैरे असतात ते पण ब्लॅक मध्ये मिळून जातील मित्रांनो. जी एक्चुअल प्राइस वगैरे मित्रांनो ती आपल्याला 14,57,000 एक्चुअल वाशिंग मध्ये जाऊ शकते. आणि मित्रांनो, इसी जे मिनिमम डाऊन पेमेंट दिलेली कंपनीने, ते तुम्हाला मिनिमम डाऊन पेमेंट 2 लाख भरले की तुम्ही गाडी वगैरे घेऊन जाऊ शकता. बाकी आपण जर बोलू आपल्या गाडीच्या इंजिन वगैरे बद्दल, तर कंपनीने याच्यामध्ये आपल्याला K15C ही इंजिन टाईप दिलेली आहे. बोलूया आपल्या गाडीच्या जसं इंजिन सीसी बद्दल, तर 1462 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजिन जातं मित्रांनो, जी काय आपल्याला 86.63 bhp आणि जे टॉर्क असेल मित्रांनो ते आपल्याला 121.5 न्यूटन काढून देते. जे आपलं 4 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो, त्या संगत आपल्या गाडीचं जे टर्निंग रेस वगैरे आहे ते आपल्याला 5.4 मीटर मध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीचं जे फ्यूल टँक वगैरे असते, म्हणजेच की पेट्रोल टँक वगैरे मित्रांनो, ते आपल्याला 45 लिटर मध्ये येऊन जाते. आणि सीएनजी टँक वर आपल्याला ते 55 लिटर मध्ये दिलेलं आहे कंपनीनं. जास्तीत जास्त मित्रांनो सीएनजी मध्ये चालवणार आहात तर सीएनजी मध्ये मार्केट वगैरे आपल्याला 27 एमपीएचा आहे. आणि पेट्रोल मध्ये तुम्हाला ही 21 किंवा 22 पर्यंत मायलेज देऊ शकते. बाकी आपण जर बोलूया आपल्या गाडीच्या डायमेन्शन वगैरे बद्दल, म्हणजे समजा आपल्या गाडीची लांबी, रुंदी, उंची वगैरे बद्दल, तर आपल्या गाडीची जी लांबी वगैरे मित्रांनो टोटल ही आपल्याला येऊन जाते 4360 मध्ये. आणि आपल्या गाडीची जशी जी रुंदी वगैरे मित्रांनो ती आपल्याला दिलेली आहे 1795 मध्ये. आणि आपल्या गाडीची हाईट वगैरे आहे ती आपल्याला मित्रांनो 1655 मध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये जे व्हीलबेस वगैरे आहे ते आपल्याला 2600 मध्ये मिळून जाईल. त्या संगत आपल्या गाडीचं जे ब्रॉन्को शुगर आहे ते आपल्याला 210 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही असं उबर खबर रोडवरती असं उभं जरी केलेला तरी काय प्रॉब्लेम होणार नाही गाडीमध्ये. जे ग्रॉस वगैरे आहे मित्रांनो आपल्या गाडीचं ते आपल्याला 1695 kg मध्ये कंपनीने दिलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या गाडीच्या हेडलाइट वगैरे बद्दल, तर कंपनीने आपल्या गाडीमध्ये जे हेडलाइट वगैरे दिलेले आहेत, इथं आपल्याला येऊन जातील DRS वगैरे, जे की आपल्या बायफॉक्शनल आहेत मित्रांनो. म्हणजेच की इंडिकेटर्स आणि DRS यामध्ये येऊन जातील. बाकी जे आपल्याला हेडलाइट वगैरे दिले याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्टर वगैरे दिलेले कंपनीने, जे की आपल्याला व्हाईट प्रोजेक्टर वगैरे दिलेले. आणि खाली फॉगलाईट वगैरे पण आपल्याला व्हाईट प्रोजेक्टर वगैरे दिलेले मित्रांनो. बाकी समोरचं बघा गेलं मित्रांनो, आपल्या गाडीचं लुक वगैरे ते आपल्याला या प्रकारे येऊन जाईल. त्यासंग मित्रांनो जे लुक आहे आपलं थोडंसं जाड, म्हणजे बल्की ते आपल्याला दिसून जाईल चालताना किंवा असं समोर बघितलं की. बाकी आपल्या गाडीमध्ये मित्रांनो जे अलॉय वगैरे कंपनी दिलेले आहेत, हे आपल्याला जातात सीएट कंपनीचे टायर वगैरे जातात. आणि अलॉय वगैरे आपल्याला 215, 60R, 17 टायर वगैरे दिलेले कंपनीनं अलॉय आपल्याला या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो, जे की ब्लॅक कलर संग येऊन जाते. आणि तुम्हाला प्रॉपर अलॉय व्हीलच आहे मित्रांनो, असं नाही का स्टिअरिंग वगैरे आहे का, असं नाहीये. बाकी समोर डिस्क आहेत आणि मागं पण तुम्हाला डिस्क ब्रेकच येऊन जातील. बाकी क्लॅडिंग वगैरे तुम्ही बघू शकता, याच्यावरती एकदम ब्लॅक नाही पण थोडी ते ब्लॅक सारखं दिलेलं आहे, फिनिशिंग वगैरे असं म्हणता येईल मित्रांनो. बाकी इंडिकेटर्स वगैरे तुम्हाला इथं दिलेले आहेत, हे तुम्हाला फोल्डेबल आहेत. आतून याला किंवा लॉक केलेली गाडी फोल्ड वगैरे होऊन जातील मित्रांनो. बाकी आपल्याला दोन साईड आपल्याला कीलेस एंट्री वगैरे आहे मित्रांनो दिलेली आहे गाडीमध्ये. आणि या बाजूला आपल्या गाडीचे जे सीट कंट्रोल वगैरे ते आपल्याला दिलेले आहेत, जसं की समोर मागं सगळं तुम्ही यातून कंट्रोल करू शकता मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला आपल्या गाडीचे विंडो कंट्रोल वगैरे आणि जे आपले मिरर कंट्रोल वगैरे ते सगळे आपल्या इथं दिलेले आहेत मित्रांनो. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंटिरियर बद्दल. जसं तुम्ही गाडी स्टार्ट वगैरे करसाल मित्रांनो, तुम्हाला इथं नाही का अशी विक्टर्स आपली बनलेली होऊन जाईल, जी की आपल्याला व्हाईट कलर मध्ये येऊन जाते, पण आपला ब्लॅक कलर वगैरे आहे फिलहाल हे. त्यानंतर मित्रांनो आपल्या स्टेरिंग वगैरे गाडीचं या प्रकारे तुम्हाला मिळून जाईल. इथं सुझुकीचं लोगो वगैरे, याबद्दल आपल्या गाडीचे क्रूज कंट्रोल वगैरे दिलेले आहेत. आणि इन्फोटेन सिस्टम वगैरेचे कंट्रोल असतात ते तुम्हाला इथं स्टेरिंगवरती दिलेलेच आहेत मित्रांनो. आणि मीटर वगैरे बघू शकता तुम्ही, फुल्ली डिजिटल मीटर वगैरे दिलेलं आहे. याच्यामध्ये पेट्रोलची सीएनजीची इन्फॉर्मेशन वगैरे तुम्हाला इथं दिलेली आहे. सीएनजी गाडीमध्ये जास्त आहे आणि पेट्रोल गाडीमध्ये कमी आहे, तुम्हाला इथं दिसून जाईल. बाकी याबद्दल तुम्हाला आपल्या गाडीची जे हेडलाइट कंट्रोल वगैरे ते तुम्हाला दिले आहेत मित्रांनो, हेडलाइट आणि इंडिकेटर्स कंट्रोल. आणि या बाजूला तुम्हाला आपल्या गाडीचे वायपर कंट्रोल करायला दिलेले आहेत कंपनीनं. बाकी या बाजूला तुम्हाला गाडीचे बाकी जे इन्फॉर्मेशन सिस्टम वगैरे दिलेली कंपनीने, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲपल कारप्ले, अँड्रॉइड तुम्ही आरामात प्ले वगैरे करू शकता मित्रांनो.
बाकी खाली तुम्हाला इथं पार्किंगचं बटन वगैरे टॉप मॉडेलमध्ये कसं आपल्या फिनिश वगैरे दिलेली त्या प्रकारची दिलेली आहे. तर जास्त सॉफ्ट वगैरे नाही आहे, नॉर्मल आहे मित्रांनो, मीडियम टाईप असं म्हणता येईल. बाकी AC वगैरे तुम्हाला इथं दिलेली कंपनीने जे कंट्रोल करतो तुम्हाला ती वरती खाली टेम्परेचर वगैरे तुम्ही करू शकता मित्रांनो. आपल्या गाडी चार्जिंग पॉईंट बद्दल मित्रांनो, तर आपल्या इथे येऊन जाते वायरलेस चार्जिंग पॉईंट आणि त्याच्या बाजूला खाली येऊन जाते आपल्याला एक 12 वोल्ट चार्जिंग पॉईंट आणि इथं आपल्याला येऊन जाते USB चार्जिंग पॉईंट वगैरे मित्रांनो. बाकी इथं आपल्याला येऊन जाते 5 स्पीड ट्रान्समिशन मित्रांनो आणि एक रिव्हर्स गिअर वगैरे. रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे बघायला मित्रांनो, या प्रकारे आपल्या गाडीची रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे येऊन जाईल मित्रांनो, जे की चांगल्या प्रकारे आपल्याला मिळून जाईल, तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे मागून हे तुम्ही बघू शकता आपल्या रिव्हर्स कॅमेराची क्वालिटी वगैरे मित्रांनो. बाकी तुम्हाला इथं हँड वगैरे नॉर्मल येऊन जाते आणि इथं तुम्हाला कम्फर्ट वगैरे दिलेले कंपनीनं. बाकी आमरेस वगैरे तुम्हाला कंपनी चांगल्या प्रकारचं दिलेलं आहे, तुम्ही याच्यामध्ये नाही का सामान वगैरे चांगलं ठेवू शकता याच्यामध्ये. बाकी समोर नाही का म्हणजे की सीट बेल्ट वगैरे आपल्या गाडीमध्ये आपले जसे एअर वगैरे आहे, हे आपले 6 एअर वगैरे दिलेले कंपनीने. ते पॉवर डोर वगैरे जे त्याचं तुम्ही कंट्रोल तुम्ही त्याला ऑफ किंवा ऑन इथून करू शकता. त्यानंतर जे CNG मध्ये गाडी तुम्ही लावायची असेल किंवा पेट्रोलमध्ये आपली गाडी म्हणजे पेट्रोल ते CNG जायचं असं तर हे बटन आहे मित्रांनो. बाकी ट्रॅक्शन कंट्रोल कंपनी इथं दिलेले आहे आणि या बाजूला तुमची डिकीचं फीचर्स वगैरे दिलेले आहे. बाकी हेडलाईट कंट्रोल वगैरे तुम्ही इथं दिलेले त्याला वरती खाली तुम्ही करू शकता. बाकी तुम्हाला इथं बोनट लावू इथून ओपन करू शकता, CNGला टँकला इथून आपण येलो ओपन करू शकतो. बाकी हे जर मित्रांनो आपल्या गाडीचं कॅबिन वगैरे. आता तुम्हाला दाखवतो मी आपल्या गाडीचं सेकंड रो वगैरे मित्रांनो. बाकी स्पीकर वगैरे तुम्ही इथं दिलेले आहेत, बॉटल ठेवायची जागा वगैरे खाली दिलेली कंपनीने. मागे जर आपण बघायला गेलो मित्रांनो, तर जो स्पेस वगैरे मागं ते आपल्या चांगल्या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो, म्हणजे जसं की थाय सपोर्ट झालेले आहे किंवा लेग रूम वगैरे झालेली आहे, ही पण चांगली प्रकारे दिलेली आहे. बाकी या बाजूला तुम्हाला इथं जे AC वगैरे दिले याचे कंट्रोल तुम्हाला ऑन किंवा ऑफ यायला इथून करू शकता मित्रांनो. त्या बाजूला खाली आपल्याला टाईपची 2 चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेले आहेत, म्हणजेच की मागं 2 फोन आराम चार्जिंग वगैरे होऊन जातील मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला 3 हेडर्स वगैरे दिलेले कंपनीने आणि इथं सीट वगैरे पण दिलेले आहे. बाकी आपल्याला वरती नाही आपल्याला असं हे दिलेलं लाईट वगैरे दिले, आपल्याला पिलरवरती लाईट दिलेले नॉर्मल सेंटरमध्ये मिळतात मित्रांनो. एक IRP वगैरे पण दिलेले गाडीमध्ये. तर फीचर्स वगैरे आपल्या गाडीमध्ये कंपनीने खूप जास्त दिलेले आहेत मित्रांनो. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या रिअर प्रोफाईल बद्दल. आपल्या गाडीच्या रिअर प्रोफाईल बद्दल. तर आपल्या गाडीचं जे मागचा लोगो आहे मित्रांनो, ते तुम्हाला या प्रकारे मिळून जाईल. आता हे बघू शकतो तुम्ही आपली गाडी वगैरे मागून. सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला इथं मारुती सुझुकीचं लोगो वगैरे मिळून जाईल, त्याच्या खाली आपल्याला विक्टोरीची बॅजिंग वगैरे आणि या बाजूला इथं तुम्हाला वरती CNG बॅजिंग वगैरे ती तुम्हाला इथे मिळून जाईल मित्रांनो. त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीच्या बूटफेस बद्दल. तर सगळ्यात पहिले आपण डिक्कीला वगैरे ओपन करूया. पॉवर टेरिंग वगैरे दिलेल्या कंपनीनं, तर एकदा बटन दाबायचं आहे, त्यानंतर आपली डिक्की वगैरे ऑटोमॅटिक ओपन होऊन जाईल मित्रांनो. बाकीचे बूटफेस वगैरे बघू शकता मित्रांनो, इतकं चांगल्या प्रकारे आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे 350-400 जवळपास आपले बूटफेस दिलेले. बाकी गाडीमध्ये आपल्याला शिफ्टिंग ड्राईव्ह वगैरे मिळत नाही मित्रांनो, पंक्चर किट वगैरे येऊन जाते. बाकी आपल्या जे डिक्कीवर याच्यामध्ये तुम्हाला लाईट वगैरे इथं दिलेल्या कंपनीने या बाजूला. बाकी तुम्हाला इथं याचं मॅक्स 12 वॉट चार्जिंग पॉईंट वगैरे पण दिलेले आहे. बाकी मित्रांनो आपण बोलूया आपल्या CNG टँक वगैरे बद्दल. तर ते तुम्हाला इथं खाली दिलेलं मित्रांनो याच्यामध्ये. हे कसं पूर्ण सुद्धा पॅक पूर्ण एकदम लगे तुम्ही बघू शकता व्हाईट हे CNG टँक वगैरे तुम्हाला दिलेले कंपनीने, जे की तुम्हाला 55 लिटर संघ येऊन जाते. आणि इथं गाडीमध्ये नॉर्मल जे पेट्रोल टँक वगैरे मित्रांनो, ते तुम्हाला दिलेले कंपनीनं 25 लिटर संघ, जे तुम्हाला इथे मिळून जाईल मित्रांनो. ही येऊन जाते पेट्रोल टँक आणि CNG साठी. CNG वगैरे दबणार नाही मित्रांनो असं, तर तुमची गाडी स्टार्ट वगैरे होणार नाही. त्यानंतर मित्रांनो आपण बोलूया आपल्या गाडीमध्ये अजून काय काय मिळून जाते, जसं आपले शॉप एंटिना, रूफ फेस वगैरे, रिअर वायपर, वॉशर, डिफा वगैरे. बाकी मित्रांनो खाली आपल्या 4 पार्किंग सेन्सर वगैरे आणि या बाजूला इथे येऊन जाते आपला रिव्हर्स कॅमेरा वगैरे मित्रांनो. बाकी खाली आपल्या 2 रिफ्लेक्टर वगैरे पण दिलेले कंपनीने. तर ही येऊन जाते आपली मारुतीची विक्टोरस वगैरे, जे की ZX आहे ब्लॅक कलरमध्ये आपल्या येऊन जाईल मित्रांनो. रिव्ह्यू वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो, आणि नंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. भेटायचं व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.